चला टॅलेंट राव तयार व्हा. हात तर लावून घ्या. आमची मदर लॉ आणि फादर लॉ येणार आहेत आता. भैया मदर इन लॉ अँड फादर इन लॉ. अरे दॅट इज दॅट टॅलेंट. ते आल्यानंतर त्यांना कसं एकदम प्रसन्न वाटलं पाहिजे. भैया आता एक काम करायचं. ती माता मात्री आपल्या इथे येते, त्यांच्या आधी पाया पडायचं आणि मग त्यांच्याच घरात घुसून त्यांना घराबाहेर पाडायचं. म्हातारा म्हातारी नाही, मदर इन लॉ अँड फादर इन लॉ. काय? मदर इन लॉ अँड फादर इन लॉ. हा. अरे मामा मामी या 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 या. अरे बाहेर पड की. अरे या 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 वेलकम. या या बसा बसा बसा. मामी या बसा. काय चहा कॉफी काही विचारत नाही काय, आपण ते नेहमीच घेतो. कोल्ड ड्रिंक मिल्कशेक. काय मिल्कशेक? हा भारी असते ती. टॅलेंट जा बघ त्याच. हा लगेच आणतो. नाही नाही नको भैया, आपण आधी बोलूया की. अहो काय मामा नेहमी गाईतच असता तुम्ही. तसं नाही, आज जरा गडबड आहे. आज शीतल येणार आहे ना. अहो आता नाना चाललेत ना तिला आणायला. अगं पण तसं नाही, आपण घरी जायला नको का लवकर? आता काय आल्या आल्या कुठे चालली का ती? मामी हो शीतल आता त्यांच्या पोरीसारखीच आहे. प्रेमपोटी त्यांना जावं असं वाटत असणार आहे का नाही मामा? बोला मामा काय म्हणताय? लग्नाबद्दलच बोलायचं होतं. बोला की मग. तुम्ही जेडीच्या लग्नाच्या बाबत जो प्रस्ताव ठेवला त्याच्यावर आम्ही फेरविचार केला जरा. काय मामा तुम्ही विचार केला पाहिजे. शेवटी तुमची मुलीची बाजू पडते ना. आणि कसं आहे माणसाचं एकदा तोंड पोळल्यावर ताक सुद्धा फुंकून फुंकून पितो. नाही कसं आहे मी आपल्या पाठच्या भूतकाळावरून बोलते. बरं बोला काय म्हणताय? आमचं असं ठरलंय की हॅलो बोल की आजा. अरे तू स्टेशनला पोहोचला का रे? आणि शीतल पोहोचली का? अरे मला जरा एक काम लागलंय म्हणून मी तिकडे आलोय. मी नानांना पाठवलंय तिला आणायला. अरे मामा तुला सांगितलं होतं ना तू जा म्हणून. तू का गेला नाहीस? एकतर कालपासून तिचा फोन लागला नाही माहितीये. ती कुठं आहे काय काय पत्ता नाही. तिथं मला टेन्शन आलंय मामा. बर बर मी जातो लगेच. तू जा बघू पहिल्यांदा आणि मी नानांना फोन करतो. तेच गेलात ना? वय वय मी बी लगेच तिकडेच जातो. तू टेन्शन घेऊ नको बर का. हा काय एनी प्रॉब्लेम? त्याच काय मला एक मिनिट. हॅलो नाना आली का शीतल? नाही अजून. अरे मी इथं स्टेशनवरच थांबलोय. होय बर बर मी येतो लगेच तिकडं. हा चालेल ये. कसं आहे आपण जरा नंतर बोलू. मला अर्जंट जावं लागेल. आव पण आपलं बोलणं. मामा काय झाले नक्की? शीतल तिथनं निघाल्यापासून तिचा काहीच संपर्क झालेला नाही. 2 दिवस होत आले म्हणून जरा अर्जंट जावं लागेल. खरंय तुमचं. चला मी पण येतो तुमच्या. तुम्ही? हो मामा आता आम्ही पण तुमच्या फॅमिलीचा एक पार्ट आहे. पुष्पे तू इथूनच घरी जा. आम्ही इकडच्या इकडे जातो स्टेशनला. चला. नाना नाना समाधान
काय रे एवढा धापाटाकत का आलाय? अहो नाना कारणच तसं होतं म्हणून फास्ट मध्ये यावं लागलं. नाना तुमचा आजशी काही फोन झाला का? हा मगाशी आलता त्याचा फोन, पण तेव्हा ट्रेन नव्हती आलेली. मी चौकशी केली तर त्यांनी सांगितलं आज ट्रेन लेट आहे म्हणून. मग मी आजाला सांगितले की दोघं आली की तुला फोन करून कळवतो म्हणून. जीव भांड्यात पडला बघा. अरे पण लगेचच 5 मिनिटात ट्रेन आली, पण अजून राहुल्या आणि शीतल बाहेर नाही आलेली. काय शेतले, तुला गावात आल्यावर पहिलं वेलकमिंग मीच करेल असं म्हणलं होतं, पण तू तो पण चान्स हिरावून घेतलास. सावऱ्या गेलाय त्यांनाच बघायला. अच्छा, बघा आला आला सौर्या आला. काय रे काय झालं? सगळीकडे बघितलं कुठंच नाही. पार्थ पलीकडच्या बाजूला जाऊन बघितलं पण नाहीतच. आणि नाहीत म्हणजे गेली कुठेही दोघ जण. तेच काय कळाना ना. नाना वाटत कुठं उतरले असतील, म्हणजे कोण पाहुणे रावळे? नाही नाही मग राहुलेच आहे. नाहीतर नक्की होय नक्की. तसं काय असतं तर फोन करून सांगितलं असतं ना त्यांनी. हा मी एक काम करतो, मी घरी फोन करतो. म्हणजे काय आहे, आपली आणि त्यांची चुकामुक झाली असली आणि ती घरी पोहोचली असली तर. हा तसं पण होऊ शकतं. फोन लावा तुम्ही. हॅलो, हा पप्पा बोला की. अगं शीतल पोचली का घरी? कुठे हिथं नाही. अहो आता तुम्हीच तर गेलेत की तिला तिकडे घ्यायला. अगं इथं पण ट्रेन मधनं उतरली नाही. त्यांचा काय फोन बी लागाना झालाय. आता काय करावं काय सुचना झालंय बघ. अर होय काय? अहो अजिंक्यांना माहिती असतं की काहीतरी. अगं त्याचं तरी कुठं कालपासून बोलणं झालंय त्यांच्याशी. बर ती घरला आली तर मी फोन करते तुम्हाला तसा. आणि पप्पा तुम्ही कधी येताय घरी? अगं आम्ही इथं थांबतो, जरा इथं काय माहिती मिळते का बघतो आणि मग येतो. बर. काय की जेडे काय झाले? अगं ट्रेन तर आली पण त्यात शीतल आणि राहुल नव्हते. मग पप्पांनी घरी आलेत का ते विचारायला फोन केलता. अरे देवा, आता ही दोघं कुठे गेली म्हणायची? ते डायरेक्ट या स्टेशनला येणार होते, हे कन्फर्म आहे. मुंबईत उतरून ट्रेन बदलून मग इकडे येणार होते. असं आहे होय? मग असं तर झालं नसेल ना. मुंबईत त्यांना याला उशीर झाला असेल आणि ही ट्रेन चुकली असेल. देर यू आर. असंच काहीतरी झालं असणार. बहिणीसारखाच विचार आहे की तू पण. असंच काहीतरी झालं असणार. अरे पण फोन बिन करायची काय पद्धत असते का नाही? मामा तुम्ही नका लय टेन्शन घेऊ. काहीतरी झालं असेल. म्हणजे फोनला काहीतरी झालं असेल. मामा घ्या की. अरे समाधान हा? घे की फोन. हॅलो मामा हा पोचले ना. अरे कसं सांगू, ट्रेन पोचली मगाशी पण ती दोघं काय उतरली नाही ट्रेन मधनं. काय तुम्ही नीट बघितलं का? सगळीकडे बघितलं का? अरे हो बघितलं की सगळीकडं. अरे जरा ही ट्रेन उशिरा आली. ट्रेनची चुकामुक तर झाली नसेल ना त्यांची? नाही नाही बघतो आम्ही आणि तसं कळवतो तुला. तू काळजी करू नको बरं का. ठीक आहे, मी विचारून बघतो जरा. ठेव. हा सौरे, एक काम करतो, इकडे बघ. त्या ऑफिस मध्ये जाऊन नीट चौकशी करून ये. हा ना ना मी इकडे बघतो. मी तू बघ. काय झालं? काय कळलं का अभ्या?
अरे ते म्हणते शीतलरावला ट्रेन मधनं उतरलीच नाहीत. काय? वय काय झालं तरी काय नेमकं पोचलं नाही तर मग गेली कुठं? अजिंक्य जी जी श्रीमान. वो बाहर लड़के बोल रहे थे तुम्हारी बीवी अब तक घर नहीं पहुंची. हाँ सर. तो कुछ फोन पर बात नहीं हुई. सर शीतल फोन इथेच विसरून गेली पण राहुलचा अजून फोन लागला. का पोहोचलं नाही ते अजून नाही माहित पडले सर. कुठं काय झालं काय नाही काहीच कळायला मार्ग नाही. बरं शोधायचं तर कुठं शोधायचं? रिलॅक्स, शांत हो. मी रेल्वे पोलिसांशी कॉन्टॅक्ट केला. ते सांगतो म्हणाले. राम राम श्रीमान. राम राम. अरे अभय काही कळालं का? हा श्रीमान, ते दोघं त्याच ट्रेननं निघालेत. मी टीसीशी बोललो. तिथनं तर निघालेत की तर पोचलं नाही तर मी गेले कुठं? आता काहीच कळणं झालंय. डोकं फुटायची वेळ आली. अजिंक्य सुनो मेरी बात. मी स्वतः रेल्वे पोलिसांशी बोललोय आणि ते मधल्या प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा चेक करतो म्हणाले. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जसा प्रत्येक फौजी आपल्या देशासाठी झटत असतो ना तसा आपला देशही प्रत्येक फौजीची काळजी घेतो. आर्मी ही खूप मोठी फॅमिली आहे अजिंक्य, आणि आपण आपल्या फॅमिलीसाठी काय करू शकतो ना हे मी तुला सांगायची गरज नाहीये. तू काय खाल्लंयस का? नाही ना सर, काहीच नाही. दुपारपासून पाणी पण नाही पिलं. जा पाणी घेऊन ये जा. जी श्रीमान. अजिंक्य रिलॅक्स हो. आत्ता फक्त कॉन्टॅक्ट होत नाही एवढाच मुद्दा आहे. बाकी ते सुखरूप असतील आणि ते दोघे जिथे कुठे असतील ना ते सुरक्षित असतील त्याची खात्री बाळग. आणि आम्ही इथे आहोत. तुला काहीही शेअर करायचं असेल तर मला बिंदास बोलू शकतोस. ओके? आणि काहीतरी खाऊन घे. निले गप, रडू नकोस. हे बघ, ती काही दोघं आता लहान आहेत का? येतील घरी. डोळ्यातलं पाणीच धरा ना बस. निले हे बघ, ऐक माझ. अगं काय नसेल झालं, माझा इथेल आहे की त्यांच्या संग. आणि हे बघ, ती कुठे बी असू देत, जिथं असतील ना तिथं सुखरूपच असतील बघ. तसंच असावं जिजे, तसंच असावं. नका काळजी करू, तसंच असत. होय, तसंच असेल. अहो, आमची शीतल तशी लय धाडशी हो, नाही का जिजी? तिला कशाचं काय होतंय तवा? कुणी काय करायचा प्रयत्न केला असला तरी नाही, म्हणजे तसं काय झालं नसल, पण मी आपलं म्हणते नुसतं. पुष्पे, अगं तुझ्या काही जिभेला हाड आहे का नाही? हा का शुभ बोलणाऱ्या म्हणल्यावर असलं काय बोलते होय ग? तुला काय काय कळती का नाही? जी जी, अहो जरा शांत व्हा. अहो कशाला एवढा त्रास करून घेताय? येईल शीतल घरी. येईलच, मला माहितीये, पण कधी येईल कुणास ठाऊक. हो येईल येईल, तुम्ही नका टेन्शन घेऊ. औषधे घेतली का? अरे कसं औषध घेऊ पोरा? माझा जीव सगळा पुरीत अडकलाय. होय, पण तुम्ही कशाला एवढा त्रास करून घेताय? हा, तिकडे मामांना पण काळजी वाटत होती म्हणून मामाला म्हटलं मीच घरी जातो. अहो, तुम्ही स्टेशनवर ना इकडे आलेत ना, मग काही कळलं का हो तिकडं? नाही, अजून नाही कळलं. लय शोधला आम्ही, कुठंच नाही सापडले. नाना आणि मामा आता पुढच्या रेल्वेची वाट बघत बसले तिकडं. अशा वेळी असं कोणतरी घरचं माणूस पाहिजे ना, म्हणून मग मी इकडे आलो. होय, बरं झालं अहो तुम्ही आले. अशा वेळेला कोणतरी आपलं धावून येणार लागतच.
आमचा इथं जीवात जीव नव्हता बघा. बरं चला जरा 2 घास खाऊन घेऊ आपण. पुष्पे, अगं अजून पोरगी आली नाही आणि तुला जेवायचं सुस्त व्हय ग? अहो तुमच्यासाठीच म्हणते मी. जीजी, अहो कशाला लोकच ब्लड प्रेशर वाढवताय? हा, तुम्ही औषध घेण्याआधी काहीतरी खाऊन घ्या, असं एवढंच म्हणणं आहे त्यांचं. अहो कशाच काय भैया, हे तर आमच्या घशाखाली आता घास तरी उतरल का सांगा बरं. तुम्ही काय काळजी करू नका. माझ्या मुंबईच्या मित्रांना सांगतो, ते तिकडे जाऊन बघतील काय सिच्युएशन आहे सांगतील. तुम्हाला काय लागलं तर मला फोन करा, मी आहे इथंच. हा मावशी, काळजी घ्या जरा. आई आई ग, बसून बसून लय अवघडले बाई मी. जरा जाऊन पडते आतमध्ये. जयडे, काय कळलं तर हाक मार मला. जागीच आहे बर का मी. अगं मम्मी कुठं चाललीस तू? बस की जरा वेळ. अगं बाई किती वेळ झालं बसली मी. डोसकं धरलंय बघ माझं, काय सूचना झालंय इथं. आता अजून किती वेळ जागरण करायला लागतंय कुणास ठाऊक. नाही, जाऊन पडस तू. उगच काय बाई बोलण्यापेक्षा आज जाऊन पडलेली बरं. काय का आता माझ्यावर कशाला डापरताय? तिला कळायला नकोय फोन करायचं. अगं मम्मी तशी काहीतरी परिस्थिती आली असणार तिथं, नाहीतर शीतल अशी नाही करणार. जेडी, खरंच काहीतरी झालं नसेल ना ग तिला? काय बाई, डोसक्याला तापच आहे या पोरीच आहे. आई आई ग, लय डोसकं धरलंय बघ. जरा बाम लावून पडते मी. आली तर आवाज दे बर का जेडी मला. नको मला. राजा, पिऊन तरी घे जरा. दुपारपासून काही खाल्लं पिल्लं नाहीस. नकोय मला अभ्या, तुला नाही जाणार ती. राजा असं का करतोयस? अभ्या, माझंच चुकलं बघ. मी ना तिला इकडे बोलवलंच नव्हतं पाहिजे होतं. ती माझी जबाबदारी मी विसरूनच गेलो बा अभ्या. खरंच माझंच चुकलं. राजा, आता बास हा. उगाच स्वतःला ब्लेम नको करूस. नाहीतर काय अभ्या, तिला इकडे बोललं नसतं तर असं काही झालंच नसतं. तरी नशीब तू म्हणलास कोणाला तरी सोबतीला घेऊन ये म्हणून. पण आता सोबतीला असून बी तिचा ठाव लागणार. आता ह्या गोष्टी स्वतःच्या मनाने तयार नको करूस. येताना ते आलेच की बरोबर. मोबाईलचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, बाकी दुसरं काही नाही. अरे पण आतापर्यंत पोहोचायला तरी पाहिजे होते ना. अरे अभ्या 3 तास झाले अजून पोहोचली नाहीत ती. दुसरी ट्रेन मिस झाली असेल, लेट झाली असेल, किंवा हीच लेट झाली असेल. असं काही पण होऊ शकतं ना. तेच अभ्या, अरे काय बी होऊ शकतं. तू जे बोललास ते सोडून काय बी होऊ शकतं. मीच जायला पाहिजे होतं तिला सोडायला.